दरम्यान एक मोठी बातमी मंत्रालयात नाही, मंत्रालयाबाहेर 1 किलोमीटर पर्यंत नागरिकांची मोठी रांग लागलेली आहे। मंत्रालयात जाण्यासाठी नागरिकांना जवळपास 1 ते 2 तास रांगेत उभं राहावं लागतंय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, मंत्रालयात जाण्यासाठी जवळपास 1 किलोमीटर लांब पर्यंत नागरिकांची रांग लागलेली आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय, ही आजची ताजी मंत्रालयातली दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय आणि मोठीच अशी रांग जवळपास 1 किलोमीटर लांब पर्यंत ही रांग पोहोचलेली आहे आणि मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना जवळपास 1 ते 2 तास रांगेत उन्हात उभं राहावं लागतंय। मुंबईतली आपण दृश्य बघतोय, मंत्रालयाबाहेरची दृश्य आहे। मंत्रालयामागचा हा सगळा परिसर जवळपास 1 किलोमीटर पर्यंतची लांबच लांब अशी नागरिकांची रांग लागल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि मंत्रालयात जाण्यासाठी नागरिकांची तुफान अशी गर्दी। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋतिक, काय अपडेट्स आहेत या क्षणाचे? नक्कीच सौरव, आज आपण बघतोय मंगळवारचा दिवस आहे, कामकाजाचा दिवस आहे। तसेच दुसरीकडे मंत्रिमंडळाची बैठक देखील या ठिकाणी पार पडलेली आहे आणि अशाच स्वरूपानं सोमवार ते शुक्रवारपर्यंत मंत्रालयात आपण बघतो की मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि आज मंगळवारच्या दिवशी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत डीजी स्कॅन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगानं आपल्याला अगोदरच प्रोसेस करायची असते, त्या अनुषंगानं आता लोकांनी प्रोसेस करत मोठ्या रांगा या परिसरात लागल्याचं चित्र जे आहे या ठिकाणी दिसून येत आहे। सौरभ, निश्चितच ऋतिक, यावर लक्ष ठेवून असतात, त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।